नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं तुही रे माझा मित्र या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, अर्णव इथे त्याच्या फ्युचर बेबीचं इमॅजिन करत असतो. आता ते कसं, तर चला तर सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. इथं बघा, सुरुवातीलाच आजी म्हणतात की ईश्वरीला ह्या चाव्या घे आणि हे व्रतवैकल्य तू सांभाळ. पण ईश्वरी आजींना त्या चाव्या देत म्हणते की सॉरी आजी, पण माझ्याकडनं हे शक्य नाही आहे. ती म्हणते की ह्या घ्या चाव्या, मला नाही सांभाळता येणार एवढी मोठी जिम्मेदारी. बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी आजींना असं बोलल्यानंतर इकडे अर्णवला, अंजलीला आणि मामांना सुद्धा तिच्या बोलण्याचं वाईट वाटतं. आणि आजी म्हणतात की काय ग ईश्वरी, काय झालंय, तू थेट नकारच देतेस. ईश्वरी म्हणते की नकार असा नाही, पण घरात तुम्ही मोठ्या आहात, मामी आहे तुम्ही असताना, आणि तुम्ही असताना ही चावीची जबाबदारी सांभाळणं मला नाही बरोबर वाटत आहे. आणि बघा, हे ईश्वरीचं उत्तर दिल्यानंतर सगळ्यांना पटतं. आणि मामा म्हणतात की वा, याला म्हणतात संस्कार. आणि लगेच मामी मामांकडे बघता आणि तेवढ्यात आजी म्हणतात की खरंच आहे. त्या म्हणतात की तुझ्या आईने तुझ्यावर किती छान संस्कार केलेत ग. आजी म्हणतात ठीक आहे, चाव्या मी सांभाळते. आणि बघा, ईश्वरी आजींच्या हातात चाव्या सोपवतात. पण आजी म्हणतात की माझी दुसरी इच्छा तुम्ही पूर्ण केली पाहिजेत हं. त्या म्हणतात की लवकरात लवकर मला पंतू पाहिजे. आणि बघा, मामा जोरात ओरडतात की याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आणि बघा, इकडे मामी लगेच त्यांच्या ओरडण्याने कान दाबतात. आणि मामा म्हणतात की पाठिंबा देत होतो फक्त. आणि इकडं अंजली पण म्हणते की हो, आमचं पण प्रमोशन होऊ देत. आणि बघा, ही वल्लरी मनोमन म्हणते की वाट बघा तुम्ही, यातलं काहीही होऊ देणार नाहीये मी. अर्णव हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढणार आहे आणि याची सगळी व्यवस्था केली आहेत मी. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरीच्या मनात तेच तेच येत असतं, त्यामुळे ती अशी फ्रेश दिसतच नाही. आणि ती आजींना म्हणते की आलेच मी, आणि लगेच वर रूममध्ये निघून जाते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं. ती रूममध्ये येते आणि खूप रडते आणि म्हणते की सून म्हणून ह्या सगळ्यांचा किती विश्वास आहेत माझ्यावर, किती किती प्रेम करतात सगळे. आणि आणि मी 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 काय काय करू मी. आणि बघा, ती इतकी घाबरलेली असते. तेवढ्यात तिला फोन येतो. आणि बघा, तिच्या आईचा फोन असतो. आणि ती फोन बघते तर काय आई आई आणि असं म्हणून ती फोन उचलते. तिची आई तिला विचारते ग इशू, बरं वाटतंय का तुला आता. तिची आई म्हणते की बरं, आम्ही पुण्याला निघालो होतो म्हणून जाण्याआधी विचारावं की तुझी तब्येत कशी आहे. इकडे ईश्वरी म्हणते की हो हो, आता ठीक आहे. इकडे सुप्रियाताई म्हणतात की बरं, अर्णवने गाडी दिलेली आहे आम्हाला पुण्याला जायला. अगं किती काळजी घेतो तो आमची. सुप्रियाताई म्हणतात की खरं जावई असावा तर तो हा असा. आणि बघा, इकडे ईश्वरी म्हणते की आई जरा ऐकून घेते का माझं. तेवढ्या तिकडे ईश्वरीची आई म्हणते की इशू. त्या म्हणतात की हॅलो, अगं आवाज ऐकू येत नाहीये ग तुझा. आणि इकडे ईश्वरी म्हणते की हॅलो. तिची आई म्हणते की हॅलो हॅलो, हा हा आत्ता येतोय आत्ता येतोय. इकडे सुप्रियाताई म्हणतात की मी काय म्हणते, एकदा की बाबांना बरं वाटलं ना, आपल्या सगळ्या चिंता मिटतील बघ. आणि सुप्रियाताई म्हणतात की नाही म्हटलं तरी आता नमूच्या लग्नाचं बघावं लागेलच की आपल्याला. आणि इकडे बघा, ऐश्वरीला त्या बाकीच्या गोष्टींची काहीच पडलेलं नसतं. ती म्हणते की आई मला तुझ्याशी बोलायचं आहे ग आत्ता. आणि बघा, ही जेव्हा मेन मुद्द्याचं बोलायचं असतं तेव्हाच हिच्या आईला ऐकू येत नाही आणि त्या हॅलो हॅलो असंच करता. आणि त्या म्हणतात की इशू काय रेंज जाते सारखी. आणि त्या हॅलो हॅलोच करत असतात. इकडे ईश्वरी म्हणते की आई मला एक गोष्ट विचारायची आहे तुला. इकडे तिची आई हॅलो 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 इशू. त्या म्हणतात की इशू अगं आवाज नाही ऐकू येते ग आई, मला काही फोटो सापडले तुझे. आणि बघा प्रेक्षकांनो, त्यांना ऐकायलाच येत नसतं म्हणून त्या फोन कट करून देतात. आणि इकडे ईश्वरी आई आई हॅलो असंच करत असते. आणि बघा, ईश्वरी म्हणते की हॅलो हॅलो कट झाला. आणि इकडे नमू विचारते की काय झालं. सुप्रियाताई म्हणतात की अगं आवाजच कट झाला. आणि इकडे सुप्रियाताई म्हणतात की बरं नमू, आम्ही निघू का आता. नमू म्हणते की हो निघा. सुप्रियाताई म्हणतात की तुम्ही नीट राहा आम्ही येईपर्यंत. इकडे नमू म्हणते की काळजी करू नकोस जा.
आणि बघा इकडे बिचारी ईश्वरी खूपच टेन्शनमध्ये असते आणि म्हणते की मी मी हे कसं विचारणार आहेत आईला, माझ्यामध्ये नाही हिंमत एवढी. ईश्वरी म्हणते की माझ्या मनात जे प्रश्न आहे ते रेकॉर्ड करून पाठवू का. आणि बघा इकडे आजी अर्णवला विचारतात की चिट्टू, मी पद्दूचा विषय काढला म्हणून तिला वाईट वाटलं असेल का रे. अशी एकदम निघून का गेली ती. इकडे अर्णव म्हणतो की आजी तसं काही नाहीये, मी बघतो काय करायचं ते. आणि तेवढ्यात मामी म्हणतं की अर्णव थांब ना, मी जाऊन बोलते तिच्याशी. आणि इकडे अर्णव म्हणतो की मामी तू. आणि मामी म्हणतात की अशा अवघड विषयांवरती पुरुषांपेक्षा बायकांशीच मनमोकळेपणाने बोलता येतं, हो का, हो ना. आणि बघा इकडे अर्णव पण हो म्हणतो आणि मामी म्हणतात की मी आलेच. आता मामा पण होकार देतात आणि बघा आता मामी जातात अर्णवच्या रूमकडे. आणि बघा इकडे मामी वर जातात आणि इकडे ईश्वरी रेकॉर्डिंग करते की म्हणते आई तुला कसं सांगू ते कळत नाहीये, पण मला तुझ्या बाबतीत एक गोष्ट कळली आहे. आई आई हे सगळं खूप भयंकर आहे ग माझ्यासाठी. तुझा आणि अर्णव सरांच्या बाबांचा भूतकाळ. आई मला काही फोटोज सापडले तुझे आणि अर्णवच्या बाबांचे. मला नाही माहित ते आमच्या रूममध्ये कोणी ठेवलेत, पण पण अर्णव सरांच्या बाबांच्या जिंदगीत एक बाई आली आणि त्यामुळे त्यांच्या आईने आत्महत्या केली होती. इकडे ईश्वरी म्हणते की आई मला माफ कर, पण मला हेच विचारायचं होतं की. आता ईश्वरी हे सगळं रेकॉर्डिंग करत बोलत असते की तुझा काय संबंध होता अर्णव सरांच्या बाबांशी. आई अगं माझ्या मनावरती खूप ओझं झालं आहेत ग. ह्या सगळ्याचा विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली आहे बघा प्रेक्षकांनो. आणि तेवढ्यात मामी मध्ये येतात आणि हे सगळं घरी कळलं तर अख्खं घर उद्ध्वस्त होईल आई. मी काय करू हे मला खरंच काही कळत नाहीये आई. आणि बघा हे वल्लरी मामीला सगळं माहितीच असतं, फक्त बाहेर उभा राहून मस्त मजा बघत असतात त्या. काहीच कळत नाही मला, खूप खूप भीती वाटतीये. आणि बघा तेवढ्यात ईश्वरी डोळे पुसते आणि ते रेकॉर्डिंग तशीच ठेवते. आणि मामी विचारतात की काय ग काय झालं. ती विचारते की काही प्रॉब्लेम आहेत का. आणि ईश्वरी म्हणते की पण तुम्ही. तेवढ्यात मामी म्हणतात की असा चेहरा पाडून वरती आली, सगळेजण काळजीत आहे, आईनेच तुला बोलवायला पाठवलं मला, चल खाली. आणि बघा ईश्वरी म्हणते की आले जरा फ्रेश होऊन येते. आणि बघा आता तिने रेकॉर्डिंग केलेला फोन तिथंच लॅपटॉपवर ठेवते आणि निघून जाते. आता बघा ही मामी तेवढा चान्स बघते आणि बघा इकडे मामी म्हणतात की वा, हा रेकॉर्ड केलेला व्हॉइस आवाज हा अर्णवने ऐकला आणि हा फोटो बघितला तर आपलं काम पत्ते. आणि बघा प्रेक्षकांनो ही मामी गोड गोड बोलते आणि बघा ज्याचं खाते त्याच्याशीच त्याचंच उद्ध्वस्त करते असंच म्हणायला हरकत नाही. आणि ईश्वरीला म्हणते की ईश्वरी झालं का ग. ईश्वरी आवाज देते हो हो झालं. ती म्हणते की आले मामी. आणि बघा आता ईश्वरी सुद्धा हात वगैरे पुसते आणि लगेच खाली निघते. ती फोन पण घेत नाही, तसंच मामीच्या पुढे ती पहिले खाली असते. आणि इकडे आजी अर्णवला म्हणतात की चिंटू मला काय वाटतं ईश्वरीला काही दिवस तू माहेरी राहू दे. आजी म्हणतात की कसं असतं बाहेरच्यांशी मन मोकळ्यापणाने गप्पा मारल्या ना की बरं वाटतं. आजी म्हणतात की मन प्रसन्न असेल तर शरीराला पण बरं वाटेल. इकडे अर्णव म्हणतो की ओके तू म्हणशील तसं. आणि बघा तेवढ्यात मामी ईश्वरीला घेऊन येतात आणि मामी म्हणतात की आई ईश्वरी. आजी म्हणतात की बस आणि ईश्वरी बसते. आता आजी म्हणतात की ईश्वरी मी मगाशी पतवांडाचा विषय काढला म्हणून दडपण आलं का ग तुला. तू अशी गप्प गप्प का आहेस अजूनही. इकडे ईश्वरी म्हणते की नाही आजी, आतून अजून पूर्णपणे बरं वाटत नाहीये ना. ईश्वरी म्हणते की तुमच्या बोलण्याचं काही नाहीये अहो. आजी म्हणतात की आईशी हव्या तशा गप्पा मारता नाही आल्यात ना तुला. आणि बघा प्रेक्षकांनो लगेच ईश्वरी अर्णवकडे बघते. अर्णव म्हणतो की असं काय बघतेस, मीच सांगितलं आजीला. आणि इकडे ऐश्वरी म्हणते की आजी खरं सांगू का, मला ना आईकडे राहण्याची इच्छा होती. आणि आजी म्हणतात की अगं राहा ना मग माहेरी. चिंटू हिला माहेरी सोडून ये तर राहू दे तिला 2-3 दिवस. आता बघा इकडे अर्णव म्हणतो की या ओके, माझी एक ऑनलाईन मीटिंग आहे, ती अर्धा 1 तासात संपेल आणि मग तिला सोडून येतो माहेरी. अर्णव म्हणतो तशीही तिचे आई बाबा नाही आहेत, नम्रता आहेत घरी, सोडून येतो तिला, या. आता अर्णव पण ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो की खुश.
आता ईश्वरी पण म्हणते हो, आणि इकडे ईश्वरी बरोबर म्हणते की आता मला बोलता येईल आईशी. आणि बघा इकडे मामी म्हणतात की आईकडे गेली, इकडं आईकडे सगळ्या प्रश्नांची चर्चा करून सगळे उत्तरं घेऊन येईल आणि अर्णवला गुंडाळेल. आणि इकडे वल्लरी मामी म्हणते की नाही नाही, हे नाही होऊ द्यायचंय मला. ही माहेरी जायच्या आधीच मला लवकरात लवकर ते सगळे फोटो अर्णवच्या समोर आणावेच लागेल. आणि आजी म्हणतात की ईश्वरी, चिंटूची मीटिंग संपेपर्यंत माझ्या बरोबर देवळात येतेस का? आणि आजी म्हणतात की बघ, तुला छान वाटेल देवळात. आणि इकडे ईश्वरी बरोबर होती की आजीला नाही म्हटलं तर त्यांना वाईट वाटेल. ईश्वरी म्हणते की हो चालेल, चालेल. आजी म्हणतात की चल तर मग लगेचच निघूया. आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते की मी पर्स घेऊन येते. आणि बघा तेवढ्यात मामी म्हणतात की अगं पर्स कशाला, देवळात जाताना गाडीने तर जायचं आहे. आणि मामी म्हणतात की इतक्यात नाही गेलं तर गर्दी पण वाढेल ह खूप. आणि तेवढ्यात आजी म्हणतात की आणि हो, मी पण आहेत ना सोबत, चल आपण देवीच्या ओटीचं सामान काढूयात. ईश्वरी म्हणते की हो, देवीच्या ओटीसाठी खूप छान साडी निवडली आहेत मी. आणि बघा आता ह्या दोघी जणी देवळात जाण्यासाठी ओटीची तयारी करत असतात. आता इकडे ही वल्लरी मामी मनोमन म्हणते की बरं झालं, नाहीतर पर्स बरोबर फोनही घेतला असता. आणि बघा प्रेक्षकांना आता ही मामी सगळं एक्सपोज करण्यासाठी काय काय प्रयत्न करते बघा. इकडे अर्णव म्हणतो की मामी म्हणते की अर्णव, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आणि अर्णव म्हणतो की बोल, पण तेवढ्यात त्याला शिर्केचा फोन येतो. आणि अर्णव म्हणतो की हा शिर्के बोला. त्यांनी सांगितलं असतं की सगळे जॉईन झालेत. मग अर्णव म्हणतो की सगळे जॉईन झालेत का? आणि अर्णव म्हणतो की मामी ऑनलाईन अर्जंट मीटिंग आहे, तुझं अर्जंट नसेल तर आपण नंतर बोलूया का प्लीज. आणि तेवढ्यात मामी म्हणते की हो. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव बोलता बोलता स्टडीमध्ये निघून जातो. आणि मामी म्हणते की हा तर स्टडीमध्ये गेला, मग मी पेरून ठेवलेला बॉम्ब मला नक्की काहीतरी करावं लागेल. आणि बघा इकडे आकाश अर्णवच्या सगळ्या मीटिंगची सेटिंग म्हणजे परफेक्ट करून ठेवतो. आणि अर्णव तिकडनं आल्यावर म्हणतो की ऑल सेट फॉर द मीटिंग. आकाश म्हणतो की या. आणि आकाश म्हणतो की मीटिंगच्या आधी तुला एक ट्रिक देतो. सो या क्लायंटला लहान मुलांसाठी फॅशनेबल आउटफिट्स हवेत, त्यांनी काही प्रेफरन्सेस पाठवलेत, एकदा बघून घे. आणि सो मी आपल्या डिझायनरला सांगून काही सॅम्पल्स रेडी करून घेतले त्यांना दाखवण्यासाठी. आणि बघा इकडे सगळे छोट्या छोट्या मुलांचे छान असे फॅशनेबल आउटफिट्स असतात प्रेक्षकांनो, आणि ते अर्णव बघत असतो. आणि अर्णव म्हणतो की साऊंड्स इंटरेस्टिंग. आणि अर्णव म्हणतो की लहान मुलांचे कपडे आवडेल मला मार्केटमध्ये आणायला. आता बघा इकडे हे आकाश त्या अर्णवची काय फिरकी घेतो ते, आणि म्हणतो की हा बाबा आता काय, लहान मुलं तर तुला आता आवडेलच ना. अर्णव म्हणतो की सॉरी. आणि बघा इकडे आकाश म्हणतो की आत्ताच आजीने तुम्हाला इयरली टार्गेट दिलंय ना, असं हातवारे करून दाखवतो बाळाचा पाळणा वगैरे, आणि यासाठी. आणि बघा असं बोलल्यानंतर अर्णव पण थोडासा लाजतो. आणि इकडे आकाश म्हणतो की दादा, मी तुला काय सांगतो, मला लवकरच प्रमोशन पाहिजे काका म्हणून. आणि अर्णव म्हणतो की मीटिंगवर फोकस करूया का आत्ता? आकाश म्हणतो ओके, बट आजीने जे सांगितले त्याच्यावर विचार कर ह. आणि बघा इकडे अर्णव त्याच्याकडे रागाने बघतो. आणि आकाश म्हणतो की ओके, कम बॅक टू वर्क. आणि आकाश म्हणतो की या आउटफिटचे मटेरियल सॉफ्ट कॉटन किंवा लिलीमध्ये असेल. आणि बघा प्रेक्षकांना आता इकडे अर्णव ते आउटफिट बघत असतो आणि त्याच्या फ्युचर बेबीचे प्लॅन म्हणजे इमॅजिन करत असतो. बघा आता फोटो बघता बघताच तो कुठे जातो ते. आणि इकडे अर्णव म्हणतो की कसं असेल माझं आणि मी सिंदूरचं बाळ, आणि ती आई म्हणून कशी असेल आणि मी बाबा. आणि प्रेक्षकांना इकडे आता अर्णव इमॅजिन करतो की ईश्वरी प्रेग्नेंट आहे आणि तिला म्हणतो की सावकाश सर. आणि ईश्वरी त्याला म्हणते की हाऊ सर, म्हणजे तेव्हा पण ही त्याला सरच असंच म्हणणार का? आणि बघा आता अर्णवने तिला हळूहळू वरती आणलेलं असतं, बसवतो आणि तिला म्हणतो की मी सिंदोर, म्हणजे अर्णव तेव्हाही तिला मी सिंदोरच म्हणणार का, ईश्वरी नाही का? असो आता अर्णव तिला म्हणतो की मी सिंदोर, एवढं सूप पिऊन टाकायचंय ना. आणि हे सगळं अर्णव इमॅजिन करत असतो. आणि इकडे अर्णव म्हणतो की मी सिंदोर, मुलगा झाला तर नाव काय ठेवणार? आणि ईश्वरी असते आणि म्हणते की तुम्ही ठरवाल ते. अर्णव म्हणतो की ऑल राईट. आणि ईश्वरी म्हणते की मुलगी झाली तर? अर्णव म्हणतो की ते मी ठरवलं आहे. आणि ईश्वरी यावर हसत असते. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव खरंच त्याच्या फ्युचर बेबीच्या इमॅजिनमध्ये गेलेला असतो. आणि इकडे आकाशचं लक्ष जातं, तर आकाश त्याला कसं चिडवतो ते बघा.
तो म्हणतो की हॅलो ओ भाईसाब. आणि आता अर्णव लगेच त्याच्याकडे बघतो. आकाश म्हणतो की कुठे हरवलात तुम्ही. आणि आकाश म्हणतो की आपण मीटिंग पोस्टपोन करूयात. आणि आकाश म्हणतो की रिअरली तू प्रेझेंट मध्ये नाही तर तू फ्युचर मध्ये गेलायस. आणि आकाश म्हणतो की यू नो बेबीज अँड ऑल. अर्णव म्हणतो की हे उगाच बडबड करू नको अशी, मिस इंदोरला नाही आवडणार ते. आकाश म्हणतो की का नाही आवडणार. आणि इकडे अर्णव त्याला असं असं काहीतरी खोडवतो. तेवढ्यात आकाशच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो की काय म्हणजे तू अजून तिला सांगितलंच नाहीये. आकाश म्हणतो की ना अर्णव म्हणतो की नाही. आकाश म्हणतो कम ऑन यार दादा, कम ऑन यार, दिस इज टू मच, कम ऑन कम ऑन. आणि अर्णव आकाशला म्हणतो की चिल चिल चिल. तेवढ्यात आकाश म्हणतो की अरे काय आय नो, पण ती कशी रिॲक्ट होईशील आय डोंट नो. इकडे आकाश म्हणतो काय तू आय डोंट नो करतोयस तू. लव बॉईज, लव इज नेव्हर इझी. हो थोडी रिस्क तर घ्यावीच लागेल ना. आणि बघा इकडे आकाश एवढं समजावून सांगतो आणि अर्णव म्हणतो की रिस्क. आणि आकाश म्हणतो की सी मी तुला एक आयडिया देऊ. अर्णव म्हणतो की नाही नको प्लीज. आणि आकाश म्हणतो की तरी मी देणार. आणि तू वहिनी साहेबांना विचार तिला तिचा फ्युचर हस्बंड कसा हवा होता. आणि बघा अर्णवला पण हे पटलेलं असतं. तो म्हणतो एक्झॅक्टली. आणि बघा आता अर्णव पण त्या धुंदीत गेलेला आहे आता ईश्वरीला फ्युचर हस्बंड कसा हवा होता हे विचारांमध्ये. आणि इकडे अर्णव म्हणतो की गुड. आता बघा हा कसा फॉर्म मध्ये येतो ते. आणि इकडे अर्णव विचार करतो की कोणाला विचारू मी सिद्धूरला नाही नको. आणि तो म्हणतो की आयडिया. आता बघा तो कोणाला विचारणार माहित नाही. आणि इकडे ह्या राकेशने एका माणसाला सांगितलं असतं की हा चेक घे आणि बँकेत जाऊन पैसे काढून आण, बाकीचे सगळे डिटेल्स मी तुला दिलेच आहे. आणि तो म्हणतो की पण सर हे काम करण्याच्या बदलात मला मिळतील ना ठरलेले तेवढे पैसे. आणि हा राजेश म्हणतो की मिळतील ना, पण त्यासाठी आधी माझ्या हातात पैसे आले पाहिजे. आणि हा राकेश म्हणतो की त्यासाठी तू तुझं काम चोख केलं पाहिजे. आणि बघा तो म्हणतो की सर आपलं काम चोखच असतं. आणि हा राजेश म्हणतो की बोल बच्चनगिरी कमी कर आणि काम नीट कर, चल निघ. आणि तो म्हणतो की आलोच, पैसेच घेऊन येतो. आणि बघा आता तो निघून जातो. आणि हा राजेश म्हणतो की हुबेहूब सही केलेली आहे चिटलुकल्या, तुला माहित नाही तू कोणाशी पंगा घेतला आहे ते. एकदा या दादाच्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडलो, तुला आणि माझ्या इंदोरी जिलेबीला कसं लांब ठेवायचं यावर परत फोकस करता येईल. लगे लई जास्त जुळतंय दोघांचं. हा राजेश म्हणतो की जमिनीवर आणायला हवं. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे आजी आणि ईश्वरी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या असतात. आणि इकडे आजी म्हणतात की देवी आई तुझ्या कृपेने ईश्वरीच्या बाबतीत सगळे गैरसमज दूर झालेत. ती चिंटूला अनुरूप आहेत, घर सांभाळणारी आहेत, मन जपणारी आहेत. आता लवकरात लवकर घरात पतवंड येऊ दे आणि घर आनंदाने भरून जाऊ दे. आणि बघा ते गुरुजी म्हणतात की घ्या प्रसाद घ्या. आणि ते गुरुजी आता ईश्वरीला आणि आजींना दोघींनाही प्रसाद देतात. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे बहुतेक सुप्रियाताई हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेल्या दिसत आहेत. नमू त्यांच्यासाठी चहा आणते. आणि नमू म्हणते की काय गाई तुम्ही तर उद्या येणार होतात ना पुण्यावरनं. आणि सुप्रियाताई म्हणतात की अगं नमू डॉक्टर लवकर भेटले, लवकर झालं मग थांबायचं कशाला. अर्णवने गाडी दिली होती मग कुठे बससाठी ट्रेनसाठी थांबायचा प्रश्न होता, मग आलो निघून. आणि बघा इकडे नमू म्हणते की आई मी बाबांना काय हवं नको ते बघून येते. आणि बघा जर चहा पिऊन झाल्यावर त्या म्हणतात की इशूला बोलवूनच घेते. आणि बघा आपण बघतो की अर्णव पण तिथे आलेला असतो. आणि तो काकूंना बघून म्हणतो की काकू म्हणतात की अर्णव तुम्ही या ना, या बसा तुम्ही पाणी घेऊन येते. अर्णव म्हणतो की नको प्लीज बसा तुम्ही बसा. आणि अर्णव म्हणतो की तुम्ही उद्या येणार होतात मग आज कसं काय आल्यात. तेवढ्यात सुप्रियाताई म्हणतात की हो ना डॉक्टर लवकर भेटले, यांच्या तपासण्या टेस्ट सगळं लवकर झालं, मग थांबायचं कशाला आलो निघो. इकडे सुप्रियाताई म्हणतात की बरं तुम्ही कसं काय वेळ काढलात आज. आणि अर्णव म्हणतो की माझी या एरियामध्ये मीटिंग होती, म्हटलं चक्कर मारूयात घरी. सुप्रियाताई म्हणतात की मग इशूला पण घेऊन यायचं ना, हे काय आत्ताच फोन लावत होती तिला मी.
आणि अर्णव म्हणतो की हो, संध्याकाळी मी तिला घेऊन येतोच आहेत घरी. आणि इकडे अर्णव म्हणतो की बाकी ऑल गुड. सुप्रियाताई म्हणतात की हो. अर्णव म्हणतो की काकांची तब्येत हो बरे आहेत ते. आणि सुप्रियाताई बरोबर ओळखतात. त्या म्हणतात की अर्णव, मला का असं वाटतंय की तुम्हाला वेगळंच काहीतरी बोलायचं आहे. त्या म्हणतात की तुमच्या मनात जे काही आहे ते निश्चितपणे आणि मोकळेपणाने बोला. अगदी इश्यू बद्दलही काही असेल ना तर तेही ऐकून घ्यायला मी तयार आहे. बोला. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, ती देवी आईकडे बघतच असते. तेवढ्यात ते गुरुजी म्हणतात की काय झालं मुली, काळजीत दिसतेस तू. ईश्वरी म्हणते की नाही काही नाही. ते गुरुजी म्हणतात की मला नाही सांगितलं तरीही चालेल, पण मनातली काळजी दूर करण्यासाठी इथे एक घंटा बांध. सगळ्या चिंता नक्की मिटतील बघ. मनातला विश्वास चमत्कार घडवतो मुलगी. आणि अर्णव म्हणतो की काकू, मी सिंदूरच्या तिच्या पार्टनर सोबतच्या काही एक्सपेक्टेशन होत्या का, तिला कसा मुलगा हवा आहे, तिच्या काय एक्सपेक्टेशन होत्या. आणि बघा तिची आई म्हणते की हे सगळं तुम्ही आत्ता का विचारतायत, नाही म्हणजे लग्न झाल्यावर का विचारतायत. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आणि बघा आता इकडे पुढील भागामध्ये दाखवले की अर्णव ईश्वरीला हाका मारतो की मी सिंदूर, माझं चेकबुक. आणि बघा इकडे